उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं ठाण्यामध्ये दाखल झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। पालकमंत्री पदाच्या वादानंतर आता एकनाथ शिंदेंनी तातडीनं ठाणे गाठलेलं आहे। एकनाथ शिंदे आज रात्री पक्षातल्या नेत्यांसोबत चर्चा करतील आणि यानंतर उद्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा होण्याची शक्यता आहे। नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीतल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे। या अनुषंगानं महत्त्वाच्या चर्चा सध्या घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यातच एकनाथ शिंदे जे साताऱ्यातल्या आपल्या दरेगावी गेलेले होते ते एकनाथ शिंदे आता तातडीनं ठाण्यामध्ये दाखल झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। आज रात्री एकनाथ शिंदे शिवसेनेतल्या महत्त्वाच्या मोठ्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय। या चर्चेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत एकनाथ शिंदे उद्या चर्चा करण्याची शक्यता आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही घडामोड, पालकमंत्री पदाचा वाद टोकाला पोहोचल्याचं आपण पाहिलेलं होतं। खास करून रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरनं सातत्यानं अनेक वक्तव्य केली जात होती, मागणी केली जात होती की आम्हालाच हे पालकमंत्रीपद दिलं जावं। महायुतीतल्या तीनही पक्षांकडनं, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांकडनं सातत्यानं पालकमंत्री पदाच्या अनुषंगानं कुठेतरी रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत होतं। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला देत आहेत। मनीष, एकनाथ शिंदे ठाण्यात तातडीनं दाखल झाल्याची अपडेट समोर येतेय। आज ते पक्षातल्या नेत्यांसोबत चर्चा सुद्धा करणार असल्याचं समजतंय। मनीष, काय नेमकी अपडेट आहे सगळ्या संदर्भात? नक्कीच अजिंक्य, काल संध्याकाळी नाशिक जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री पद जे देण्यात आलं होतं ते स्थगित केलं होतं आणि त्यामुळेच चर्चेला उधाण आलं होतं। कारण की प्रामुख्याने जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांचं रायगड आणि नाशिक जिल्ह्यावरती थोडंसं वर्चस्व आहे आणि त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे यांना पालकमंत्री करण्याची त्यांची इच्छा आहे। त्यामुळे ते कुठेतरी दोघांनाही पद डावलल्यामुळे थोडी नाराजी ही शिवसेना शिंदे गटामध्ये पसरली होती आणि कालच्या स्थगिती दिल्यामुळे एकनाथ शिंदे हे 4 दिवसासाठी आपल्या गावी गेले होते, पण आता तात्काळ ते ठाण्यात दाखल झालेत आणि सर्व पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांच्याशी ते संवाद साधून पुढचा निर्णय काय घ्यायचा या संदर्भात ते चर्चा करतील आणि त्यानंतर माध्यमांशी बोलतील। अजिंक्य, ठीक आहे मनीष, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पालकमंत्री पदाच्या वादानंतर तातडीनं एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये दाखल झाल्याची ही बातमी आपण सध्या लोकशाही मराठीवर पाहतो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।